अशा तऱ्हेने आज आपण बेसिक एक्झाम्पल घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण ऍडिशन रूल केलेला आहे, सबट्रॅक्शन केलेलं आहे, अजून आपला प्रोडक्ट रूल केलेला आहे, क्वोशंट रूल केलेला आहे. इथं आता स्केलर मल्टिपल रूल आलतात. जास्तीत जास्त तुम्ही काय करू शकता, 3/2 हा एक्सची पॉवर 1/2 आहे, त्याला आपण काय लिहू शकतो, रूट एक्स लिहू शकतो, प्लस 1/x प्लस साइन एक्स, आणि हेच आपलं फायनल याचं फायनल आन्सर असेल. तर बघा, याच्यामध्ये ऍडिशन होते, याच्यामध्ये मल्टिप्लिकेशन होते, ठीक आहे ना. जसं की आपण बॉडमॉस रूल शिकतो, पहिल्यांदा आपण ऍडिशन शिकतो, परत सबट्रॅक्शन शिकतो, नंतर आपण मल्टिप्लिकेशन शिकतो, डिव्हिजन शिकतो, नंतर चौघ पण एकत्र येतात. आता तसंच 2x आहे, तर हे दोन्ही टर्म्स काय होतील इथं, कॅन्सल होतील, कारण हे प्लस आहे, हे मायनस आहे, स्क्वेअर, आणि दिस इज अवर फायनल आन्सर. हे आपलं काय होईल, फायनल आन्सर होऊन जाईल. हॅलो एव्हरीवन. तर बघा, आपण गेल्या लेक्चरमध्ये डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले बघितले होते, त्याचे रूल्स बघितलेले, डेरिव्हेटिव्ह आलं कसं हे पण आपण आता बघितलेलं आहे. तर आता आपण काय करणार आहोत, याच्यावरती एक्झाम्पल करणार आहोत. तर चला सुरुवात करूया आपल्या आजच्या या लेक्चरला. तर बघा, पहिलं एक्झाम्पल काय आहे बघा, पहिल्यांदा क्वेश्चन रीड करून घेऊया. फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ द फॉलोइंग फंक्शन्स, आणि त्याच्यामधलं पहिलं आपलं एक्झाम्पल दिलेलं आहे, y इज इक्वल टू एक्स ची पॉवर 3/2 प्लस लॉग एक्स मायनस कॉस एक्स. तर बघा, सगळ्यांनी सुरुवातीला समजून घेऊन शिकायचं आहे. तर बघा, सगळ्यांना रूल्स माहित पाहिजेत, आपले फॉर्म्युले माहित पाहिजेत. तर आता बघा, पहिल्यांदा काय करणार तुम्ही, फंक्शनला काय करणार आहे, पहिल्यांदा डिफरन्शिएट. बघा, डेरिव्हेटिव्ह घ्या म्हणले म्हणजे काय करणार तुम्ही, डिफरन्शिएट 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 वाय, डिफरन्शिएट वाय कशासोबत करणार तुम्ही, विथ रिस्पेक्ट टू एक्स सोबत त्याला डिफरन्शिएट करायचं आहे. मग पहिली स्टेप आपली काय असते, dy बाय dx इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ y ची व्हॅल्यू काय आहे, y ची व्हॅल्यू काय आहे आपली, तर y ची व्हॅल्यू आहे x ची पॉवर 3/2 प्लस लॉग एक्स मायनस कॉस एक्स. तर बघा, आता इथं प्लस आणि मायनस दोन्ही पण सोबत आलेले आहे. तर तुम्हाला माहिती आहे, प्लस आणि मायनस मध्ये आपण डेरिव्हेटिव्ह काय करतो, डायरेक्टली अप्लाय करू शकतो. तर मग पुटअप करून द्या, म्हणजे व्हॅल्यू डेरिव्हेटिव्ह घ्या. मग सो डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स ची पॉवर 3/2 प्लस प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स, आणि आता मायनस आहे, सो डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस एक्स. तर बघा, आपल्याला बोर्ड्स मध्ये पण स्कोर करायचा आहे, आणि कॉम्पिटेटिव्ह एक्झाम म्हणजे सीईटी टाईपच्या, जेडब्ल्यू टाईपच्या, तर त्याच्यानंतर ते पण आपण करणार आहोत, त्याचे पण एक्झाम्पल आपण घेणार आहोत. मग सुरुवातीला आपण बेसिक पासून जाणार आहोत, ठीक आहे ना. पहिल्यांदा आपण बेसिक एक्झाम्पल करायचे, बेसिक एक्झाम्पलने आपला कॉन्फिडन्स काय होतो रे, वाढतो, आणि कॉन्फिडन्स वाढला की मग आपल्याला मॅथ्स मध्ये इंटरेस्ट येतो, आणि एक्झाम्पल सॉल्व्ह करायला इंटरेस्ट अजून वाढतो. तर बघा, आता सरळ आहे की x⁻², तर x⁻³ चं डेरिव्हेटिव्ह घेण्यासाठी तुम्हाला हा फॉर्म्युला माहित पाहिजे. तर सगळ्यांना हा फॉर्म्युला माहित असतो बघा, x⁻n इज इक्वल टू काय असतं रे, काय असतं, याचं डेरिव्हेटिव्ह काय असतं, n(x⁻n-1). यस और नो. तर सेम हा बघा, आता इथं n ची व्हॅल्यू किती आहे, n ची व्हॅल्यू 3/2 आहे. मग करा, मग त्यामुळे आन्सर काय येईल आपलं, 3/2 x⁻³ त्याच्यामधून मायनस करा, प्लस प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स आता झालेला आहे 1/x असतं, मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस एक्स काय असतं रे, साइन एक्स असतं. डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस एक्स काय असतं, साइनचं डेरिव्हेटिव्ह काय असतं, कॉस असतं, तर कॉसचं डेरिव्हेटिव्ह काय असतं रे, मायनस साइन एक्स असतं, काय असतं, मायनस, त्यामुळे इथं ऑलरेडी मायनस लागेल. तर कॉस एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय असतं आपलं, साइन एक्स नाही, मायनस साइन एक्स असतं. वेट, ठीक आहे. मग आता याला पहिल्यांदा सिम्प्लिफाय करून घ्या. सो हे काय होईल रे, मग 3/2 एक्सची पॉवर, हे बघा 3/2 मधून 1 गेला, तर डिनॉमिनेटर सेम करा. सो हे काय होईल, 3-2/2. डिनॉमिनेटर सेम केलेलं आहे आपण, ठीक आहे ना. सो 2 ने याला मल्टिप्लाय केलं, सो 3-2/2 प्लस 1/x, हे मायनस मायनस काय होईल मग, प्लस साइन एक्स, ठीक आहे. सो हे मग काय होईल, 3/2, सो 3 - 2 किती रे, x ची पॉवर 1/2 प्लस 1/x प्लस साइन एक्स. तर हे तुमचं फायनल आन्सर होऊन जाईल. जास्तीत जास्त तुम्ही काय करू शकता, 3/2 हा x ची पॉवर 1/2 आहे, त्याला आपण काय लिहू शकतो, रूट एक्स लिहू शकतो, प्लस 1/x प्लस साइन एक्स, आणि हेच आपलं फायनल आन्सर आहे. हे आपलं काय आहे, फायनल आन्सर आहे. तर बघा, असे आज आपण भरपूर सारे एक्झाम्पल करणार आहोत. तर सगळ्यांनी पहिले एक्झाम्पल नोट डाऊन करून घ्या.
लगेच दुसरं एक्झाम्पल बघून घेऊया. तर बघा एक्झाम्पल काय y इज इक्वल टू x⁵ इंटू कोसेक एक्स प्लस रूट एक्स इंटू टॅन एक्स. तर आता मुलांना बघा, मुलं ऑब्झर्व करत नाहीत आणि डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह घ्यायला जातात. तर नीट जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर बघा इथं मल्टिप्लिकेशन होतं, इथं काय रे दोन टर्म्स मध्ये मल्टिप्लिकेशन आहे बघा. ठीक आहे, म्हणजे मल्टिप्लाय करतात दोन टर्म्स, दोन फंक्शन आहेत. इथं पण फंक्शन मल्टिप्लाय मध्ये आहे आणि इथं कोणतं आहे प्लस आहे. तर सुरुवातीला काय करा, लिहून घ्या डिफरन्शिएट y विथ रिस्पेक्ट टू x. मग dy बाय dx इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ y ची व्हॅल्यू काय रे आपली, y ची व्हॅल्यू पूर्णपणे लिहायची आहे. एकदम व्यवस्थित सॉल्व्ह करायचं आहे आपल्याला, घाई करायचं नाहीये कुणीच. कारण की आपल्याला जर आउट ऑफ मार्क्स मिळवायचे असतील तर सुरुवातीला गोष्टी व्यवस्थित झाल्या पाहिजे. ठीक आहे, नंतर स्टेप्स तुम्ही स्किप करू शकता, पण समजून घेऊन आपल्याला शिकायचं आहे. तर बघा डेरिव्हेटिव्ह आपल्याला काढायचं आहे वायचं, तर आपलं हे वाय ची व्हॅल्यू आहे. आता सुरुवातीला काय लागेल तुमचा रूल, पहिल्यांदा प्लस मध्ये ब्रेक होईल, कारण की हे बघा ही एक टर्म आहे आणि ही एक टर्म आहे आणि मध्ये साइन कोणता आहे प्लस. सो प्लस मध्ये सुरुवातीला हे काय होईल रे, ब्रेकआउट होऊन जाईल. तर क्लिअरली डेरिव्हेटिव्ह ऑफ यू, म्हणजे हा यू झाला तुमचा आणि हा वी झाला बघा. सो डेरिव्हेटिव्ह कशा देईल, पहिल्यांदा x⁵ इंटू कोसेक एक्स प्लस करून काय रे डेरिव्हेटिव्ह रूट एक्स इंटू टॅन एक्स. क्लिअर आहे, तर हे असं पहिल्यांदा होऊन जाईल. आता बघा रे सगळ्यांना लक्ष द्या, तर आता इथं यू इंटू व्ही रूल लागेल. परत कोणता रूल लागेल, यू इंटू व्ही. तर सगळ्यांना यू इंटू व्ही रूल माहित आहे, यू इंटू व्ही तर सगळ्यांनाच माहिती आहे. बघा लक्ष द्या, डेरिव्हेटिव्ह ऑफ यू इंटू व्ही काय असतं, यू डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही डीएक्स प्लस व्ही डेरिव्हेटिव्ह ऑफ यू डीएक्स. तर या टाइप मध्ये बघा हा रूल जाईल. तर सध्याला हा आपला यू आणि व्ही आहे, हा इथं पण बघा इथं पण यू आणि व्ही आहे. तर सेम त्यासारखं तुम्हाला लिहायचं आहे. मग आता सुरुवातीला यू ला सोडून द्या, यू ला सोडून द्या म्हणजे काय करणार, x⁵ ला सोडून द्या आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ काय रे, डेरिव्हेटिव्ह ऑफ कोसेक एक्स. आता बघा प्लस सुरुवातीला एकच हे चालू आहे. आता परत व्ही ला सोडून द्या, म्हणजे काय करणार तुम्ही, कोसेक एक्स ला सोडून द्या, कोसेक एक्स ला. आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ काय करणार तुम्ही, डेरिव्हेटिव्ह ऑफ काय रे, x⁵ आणि याला एक ब्रॅकेट टाकून द्या, कारण की आपल्याला पुढे पण डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे. प्लस करून याचं पण आहे, इथं पण यू इंटू लागेल परत. मग आता यू ला सोडून द्या, म्हणजे रूट एक्स डेरिव्हेटिव्ह ऑफ काय रे, डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन एक्स प्लस करून ज्याचं डेरिव्हेटिव्ह घेतलेलं आहे तुम्ही टॅन एक्स ला सोडून द्या आणि परत काय करणार तुम्ही, डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट एक्स. ठीक आहे, तर अशा तऱ्हेने असे डेरिव्हेटिव्ह अप्लाय करायचे आहेत. सुरुवातीला ऍडिशन मध्ये डेरिव्हेटिव्ह ब्रेक झालं, परत आपण यू इंटू व्ही रूल लावलेला आहे. ठीक आहे, तर आता व्यवस्थित डेरिव्हेटिव्ह घ्या. मग x⁵ ला तसंच राहिलेलं आहे. कोसेक एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय असतं, सेक एक्स काय असतं, सेक एक्स टॅन एक्स. तसं कोसेक एक्सचं डेरिव्हेटिव्ह आपलं काय असतं रे, कोसेक एक्स इंटू कॉट एक्स. पण फक्त लागतं काय साइन, साइन मायनस लागतं फक्त, लक्षात ठेवा. सेक एक्स काय असतं, सेक एक्स टॅन एक्स. तसं कोसेकला काय असतं रे, कोसेक कॉट असतं, फक्त ते मायनस असतं. ठीक आहे, प्लस करून कोसेक एक्स ला आता सोडून द्या आणि x⁵ डेरिव्हेटिव्ह काय होतं, x⁵ यांचा. तर ही जी पॉवर आहे बघा सिंपल आहे, पॉवर काय करायची, पॉवर पुढे घ्यायची आणि 5 मधून एक मायनस करायचं. क्लिअर आहे, पॉवर पुढे घ्यायची आणि तिथून त्या पॉवर मधून एक मायनस करायचा. प्लस करून आता हे पण करून टाकूया, लगेच हे पण करून टाकूया. सो रूट एक्स तसंच टॅन एक्स डेरिव्हेटिव्ह काय असतं आपलं, तर सेक स्क्वेअर एक्स असतं. प्लस टॅन एक्स ला सोडून द्या आणि रूट एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय असतं, मी सुरुवातीलाच फॉर्म्युल्यामध्ये लिहून दिलं होतं. रूट एक्स खूप वेळा येतं, तुम्ही x⁵ यांचा फॉर्म्युला यूज करून पण हे सॉल्व्ह करू शकता. पण रूट एक्सचं डेरिव्हेटिव्ह सगळ्यांना लक्षात राहिलं पाहिजे, 1/2 रूट एक्स. लक्षात ठेवा रे. ठीक आहे ना, बघा रे रूट एक्स म्हणजे काय आलं थोडक्यात, रूट एक्स म्हणजे काय आलं, x ची पॉवर 1/2. तर तुम्हाला माहिती आहे x⁵ यांचं डेरिव्हेटिव्ह काय असतं, 1/2 पुढे येतं आणि 1/2 मधून एक मायनस करतो आपण. तर या केसमध्ये हे काय होतं, 1/2 x⁵. 1/2 -1 म्हणजे काय रे, 1 मधून 1/2 गेलं तर किती येतं, 1/2 येतं. पण हे जे साइन आहे, ग्रेटर नंबर साइन कोण आहे, मायनस आहे ना 1 ला, त्यामुळे लागेल मायनस.
त्यामुळे हे खाली जाऊन परत काय होणार 1/x डिनॉमिनेटरला 1/2 आलं आणि x/1/2 होणार. मग x/1/2 म्हणजेच काय असतं √x. पण मी तुम्हाला सांगितलं होतं की डेरिव्हेटिव्ह लक्षात ठेवा, √x डेरिव्हेटिव्ह 1/2 √x असतं. तर हेच आपलं फायनल आन्सर होऊन जाईल. आता बघा काय काय मुलं तसं टर्म्स आपण जर कॉमन निघत असेल तर काढू शकतो का, तर काढू शकता, पण सध्याला तर काही गरज नाहीये. अरे ऑप्शन मध्ये चेक करा. आणि राहिला प्रश्न बोर्डमध्ये, तर बोर्डमध्ये तुम्ही गोष्टी ऍज इट इज लिहिल्या तरी पण चालते. जर कॉमन निघत असेल जसं की कोसेक्स आणि इथं कोसेक्स कॉमन निघतोय, x⁴ इथं कॉमन निघेल, तर अशा गोष्टी तुम्ही कॉमन काढू शकता. तर चेकआउट करूया अगोदर, बघूया काय होतंय ते. सो सुरुवातीला काय करा, मायनस मल्टिप्लाय करा, हे मायनस होईल, -x⁵ कोसेक एक्स इंटू कॉट एक्स. तर इथं काय रे प्लस पहिल्यांदा अल्जेब्रिक फंक्शनला पुढे घ्या, 5x⁴ येईल, 5 - 1 इंटू कोसेक एक्स. ठीक आहे, प्लस करून हे काय होईल, याच्यामध्ये हे ऍज इट इज राहू द्या. ठीक आहे ना. सो √x sec² प्लस tan x अपॉन मल्टिप्लाय बाय 1/2 √x. तर हेच आपलं फायनल आन्सर होईल. जर कॉमन निघत असेल तर की जसं काही कॉमन निघतंय बघा, तर तुम्ही कॉमन काढू शकता, अदरवाईज नाही काढलं तरी पण चालेल. जर काढत असेल तर काढू शकता तुम्ही. तर कॉमन काय येईल बघा, मोस्ट ऑफ द काय होईल, x⁴ आणि इथे x⁴ कॉमन येईल. इथून x⁴ जर दोघांमधून कॉमन आली तर इथं राहतंय का इथं मग. आणि कोसेक एक्स आणि कोसेक्स पण कॉमन आहे, तर तो पण काढा कॉमन. तर कॉमन काढलं मग तुम्ही x⁴ आणि कोसेक एक्स कॉमन निघेल बघा. इथं पण कोसेक एक्स आहे, इथं पण आहे, इथं x⁴ आहे, इथं पण x⁴ आहे याच्यामध्ये 5 मध्ये. मग कॉमन काढल्यानंतर काय झालं, मायनस आत काय राहील रे, इथला एक्स राहील, याच्यातला एक, इथं कॉट एक्स राहील. ठीक आहे, परत प्लस करून 5 राहील, इथून x⁴ आणि कोसेक्स निघलेलं आहे. ठीक आहे ना सर, हे कॉमन निघलं, पण त्याला पण काय करा, परत एक स्क्वेअर ब्रॅकेट टाका, प्लस करून. इथं काय कॉमन काढण्याची गरज नाहीये. ठीक आहे ना, तर इथं कॉमन निघणार नाही. सो √x sec² प्लस tan x अपॉन लेतले हे मल्टिप्लायला होऊन जाईल अपॉन 2√x. तर अशा तऱ्हेने हे तुमचं याचं फायनल आन्सर असेल. तर बघा याच्यामध्ये ऍडिशन होते, याच्यामध्ये मल्टिप्लिकेशन होते. ठीक आहे ना, जसं की आपण बॉडमॉस रूल शिकतो, पहिल्यांदा आपण ऍडिशन शिकतो, परत सबट्रॅक्शन शिकतो, नंतर आपण मल्टिप्लिकेशन शिकतो, डिव्हिजन शिकतो, नंतर चौघ पण एकत्र येतात. आता तसंच चालू आहे बघा. सुरुवातीला आपण प्लस वाले केले, मायनस वाले केले एक्झाम्पल्स. आता काय झालं, आता तिघ चौघ मिळून कॉम्बिनेशन मध्ये एक्झाम्पल्स यायला लागलेले आहेत. तर हे असं सॉल्व्ह करायचं आहे सिस्टमॅटिक. नंतर आपण स्टेप पण स्किप करणार आहोत, पण सुरुवात आहे आपली, त्यामुळे गोष्टी हळूहळू होतील. सर्वांनी हे नोट डाऊन करून घ्यायचं आहे. तर नेक्स्ट एक्झाम्पल बघून घेऊया. तर बघा एक्झाम्पल नंबर आय थिंक हे 3 नंबरचा एक्झाम्पल आहे. तर याच्यामध्ये काय झालेलं आहे बघा, पहिल्यांदा हे बघा, इथं न्यूमरेटर मध्ये काय झालेलं आहे, सबट्रॅक्शन आहे, डिनॉमिनेटर मध्ये आहे ऍडिशन. पण पहिल्यांदा इथं कोणतं आहे, डिवाइड आहे बघा. पहिल्यांदा कोणती टर्म आहे, डिवाइड मध्ये आहे. तर आपण काय करणार, पहिल्यांदा इथं डिव्हिजन रूल लावणार आहोत, क्वोशंट रूल. तर सुरुवातीला याला यू म्हणा आणि याला काय म्हणा, व्ही म्हणा. बघा हा जो आहे तो आपला यू आहे, आपला व्ही आहे. तर तर यू अपॉन व्ही रूल लागेल. तर कोणता लागेल, यू अपॉन व्ही रूल. सो डिफरन्शिएट y विथ रिस्पेक्ट टू x. तर जर u अपॉन व्ही रूल मुलं विसरले असतील तर त्यांना एकदा आठवण करून देतो. तर बघा डेरिव्हेटिव्ह ऑफ u अपॉन व्ही रूल हा काय असतो आपला, काय असतो, u डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही म्हणजे काय रे, टेक केअर करायचं येतं बघा, टेक केअर करा. कारण की आपल्याकडे इथं आपण सुरुवातीला व्हीचं डेरिव्हेटिव्ह नाही घेतो, आपण यूचं घेतो. त्यामुळे इथं काय रे, व्ही डेरिव्हेटिव्ह ऑफ यू डॅश मायनस यूला सोडून द्या, डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही डॅश अपॉन व्ही स्क्वेअर. बघा रे, आता सुरुवातीला माझ्याकडे काय झालं होतं, मी व्हीचं डेरिव्हेटिव्ह घ्यायला लागलो होतो, पण तुम्हाला माहित आहे की यू अपॉन व्ही रूल मध्ये मायनस असल्यामुळे डेरिव्हेटिव्ह आपल्याला कसंही घेऊन जमणार नाहीये. आणि जो सुरुवातीला वरती असतो त्याला आपल्याला रिस्पेक्ट द्यायचा आहे. तर व्ही डेरिव्हेटिव्ह ऑफ यू मायनस यू डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही अपॉन व्ही स्क्वेअर हा रूल आता आपल्याला लावायचा आहे. तर बघा सुरुवातीला एकदम लक्षात लिहून घ्या. सो dy बाय dx इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ y ची व्हॅल्यू काय आहे, y ची व्हॅल्यू आहे e⁻x मायनस 10 अपॉन e⁻x प्लस 10. क्लिअर आहे.
तर हा आता रूल लावायचा आपल्याला यू अपॉन व्ही रूल लावा सगळ्यांनी. तर आपला हा यू आहे आणि हा आपला व्ही आहे, लक्षात ठेवा. तर क्लिअरली काय सांगितलं त्यांनी, व्ही ला सोडून द्या, व्ही ला सोडून द्या, आणि जो वरती आहे त्याला रिस्पेक्ट द्यायचा आहे. म्हणजे काय करणार बघा, ई रेस टू एक्स प्लस 10 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ यूचं डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय, यू कोण आहे आता, ई रेस टू एक्स मायनस 10. क्लिअर आहे. परत मायनस करून ज्याचं डेरिव्हेटिव्ह घेतलेलं आहे त्याला सोडून द्या. आता तर ई रेस टू एक्स मायनस 10चं डेरिव्हेटिव्ह आपण घेतलं होतं, त्याला सोडून दिलं. मल्टिप्लाय मध्ये डेरिव्हेटिव्ह ऑफ कशाचं रे, ई रेस टू एक्स प्लस 10चं म्हणजेच व्हीचं, आणि डिवायडेड बाय व्हीचा स्क्वेअर. तर व्हीचा स्क्वेअर कोण आहे, व्ही कोण आहे, ई रेस टू एक्स प्लस 10 ब्रॅकेटचा स्क्वेअर. क्लिअर आहे का, किती जणांना स्टेप काढले आहे बघा रे. व्ही डेरिव्हेटिव्ह ऑफ यूचं घेतलं आपण मायनस, आता यूचं डेरिव्हेटिव्ह घेतलं तर यू ला सोडून द्या, डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही घ्या डिवायडेड बाय व्हीचा स्क्वेअर. आता डेरिव्हेटिव्ह इथं घेऊन टाका. तर ई रेस टू एक्स प्लस 10 ऍज इट इज राहील. मल्टिप्लाय मध्ये ई रेस टू एक्स डेरिव्हेटिव्ह सगळ्यात सोपं डेरिव्हेटिव्ह जे चेंज होत नाही. ई रेस टू एक्स डेरिव्हेटिव्ह काय असतं आपलं, ई रेस टू एक्स असतं मायनस कॉन्स्टंट नंबरचं डेरिव्हेटिव्ह काय असतं रे, 0. मायनस करून ई रेस टू एक्स मायनस 10 तसंच. आणि जर इथं मायनस आला ना तर एक काय करा, एक मोठा स्क्वेअर ब्रॅकेट पण टाका, कारण की मायनस मुळे आपले साइन काय होतात रे, चेंज होतात. आता इथं काय होईल, ई रेस टू एक्सचं डेरिव्हेटिव्ह परत ई रेस टू एक्स आणि प्लस 10 इज द कॉन्स्टंट, त्याचं डेरिव्हेटिव्ह काय होईल आपला 0 होईल. डिवायडेड बाय हा आपला ई रेस टू एक्स प्लस 10 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू करून सिम्प्लिफाय करा. तर बघा, ई रेस टू एक्स मल्टिप्लाय बाय ई रेस टू एक्स काय होईल रे, ई रेस टू एक्स मल्टिप्लाय बाय ई रेस टू एक्स प्लस ई रेस टू एक्स 10 ला पण मल्टिप्लाय होईल, त्यामुळे 10 टाइम्स ई रेस टू एक्स होईल. मायनस करून बघा आता, ई रेस टू एक्स मल्टिप्लाय बाय ई रेस टू एक्स तर काय होईल, ई रेस टू एक्स मल्टिप्लाय बाय ई रेस टू एक्स होईल. आणि बघा परत ई रेस टू एक्स मायनस 10, तर हे मायनस 10 ई रेस टू एक्स होईल. पण या मायनस मुळे आतलं साइन काय होईल, चेंज होईल, त्यामुळे हे प्लस होईल. क्लिअर आहे. डिवायडेड बाय ई रेस टू एक्स प्लस 10 ब्रॅकेटचा स्क्वेअर. तर या केसमध्ये बघा, ई रेस टू एक्स आणि ई रेस टू एक्स, आणि इथं पण बघा इथं प्लस ई रेस टू एक्स आहे म्हणजे ई रेस टू एक्स मायनस ई रेस टू एक्स आहे. तर हे दोन्ही टर्म्स काय होतील इथं, कॅन्सल होतील, कारण हे प्लस आहे हे मायनस आहे. त्यामुळे क्लिअरली आपला आन्सर काय राहील रे, 10 ई रेस टू एक्स किती येईल, 10 ई रेस टू एक्स तर ई रेस टू एक्स बघा रे, तर 10 प्लस 10 किती येईल, 20 टाइम्स ई रेस टू एक्स, कारण की या लाईकली टर्म्स आहेत, त्यामुळे त्या दोन्ही ऍड होतील. आणि तो व्हेरिएबल जो आहे तो ई रेस टू एक्स आहे, त्यामुळे 20 ई रेस टू एक्स अपॉन ई रेस टू एक्स प्लस 10 ब्रॅकेटचा स्क्वेअर, आणि हेच आपलं फायनल आन्सर असेल. दिस इज द dy बाय dx, आणि हेच आपलं फायनल आन्सर असेल. तर बघितलं का किती सोपं आहे डेरिव्हेटिव्ह. यू अपॉन व्ही रूल, फक्त रूल्स माहित पाहिजेत. तर हा रूल खूप महत्वाचा आहे बघा, यू अपॉन व्ही. इथं मुलं मोस्ट ऑफ द रॉंग करतात, कारण इथं मायनस असल्यामुळे त्यांना समजत नाहीये, पण लक्षात ठेवण्यासाठी सोपं आहे. वरती कोण यू, तर त्याचं डेरिव्हेटिव्ह अगोदर घ्यायचं बघा, व्ही इंटू यू डॅश मायनस, आता इथं लगेच कळतंय, आता यू डॅशचं डेरिव्हेटिव्ह घेतलं तर आता यू ला सोडून द्यायचं आणि परत व्ही डॅशचं डेरिव्हेटिव्ह अपॉन व्ही स्क्वेअर, असा तो फॉर्म्युला आहे. सो सगळ्यांनी नोट डाऊन करून घ्या, लगेच आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघणार आहोत. लगेच 4 नंबरचं एक्झाम्पल आपण बघणार आहोत. तर एक्झाम्पल काय आहे ते बघा, y इज इक्वल टू एक्स इंटू साइन एक्स डिवायडेड बाय एक्स प्लस साइन एक्स. तर आता सुरुवातीला इथं बघा, सुरुवातीला ही जी आहे ते आपला यू आहे आणि हा आपला व्ही आहे. तर आपण सुरुवातीला यू अपॉन व्ही हा रूल लावणार आहे. कोणता रूल लावणार आहे, यू अपॉन व्ही, जो की आताच सांगितला होता, डिफरन्शिएट वाय विथ रिस्पेक्ट टू एक्स. तर बघा यू अपॉन व्ही रूल आपण लावणार आहे. ठीक आहे, तर सुरुवातीला लिहून घ्या स्टेप बाय स्टेप. सो डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय ची व्हॅल्यू काय आहे, वाय ची व्हॅल्यू एकदा पुटअप करायची, स्टेप बाय स्टेप सॉल्व्ह होतील सगळे एक्झाम्पल्स. एक्स साइन एक्स अपॉन एक्स प्लस साइन एक्स. क्लिअर आहे. तर आता लावा यू अपॉन व्ही रूल. आताच यू अपॉन व्ही रूल झाला होता, येस और नो. तर सगळ्यांनाच माहित आहे काय करतो आपण, पहिल्यांदा व्ही बघा रे इज इक्वल टू करून इथून चालू करतो, इज इक्वल टू करून व्ही
व्ही जो आहे तो आपला हा आहे बघा डिनॉमिनेटर, आणि यू आपला हा आहे. तर व्ही ला सोडून द्या, एक्स प्लस साइन एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ यू चं घ्यायचं आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ काय रे, यू. सो एक्स साइन एक्स. क्लिअर आहे. मायनस करून ज्याचा आता डेरिव्हेटिव्ह घेतलेला आहे म्हणजे यू चं डेरिव्हेटिव्ह घेतलेलं आहे तर त्याला सोडून द्या. तर एक्स साइन एक्स इंटू इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स प्लस साइन एक्स घ्यायचं आहे. क्लिअर आहे. डिवायडेड बाय काय करणार, व्ही चा स्क्वेअर. सो एक्स प्लस साइन एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू करून आता डेरिव्हेटिव्ह अप्लाय करा. पण आता इथं टेक केअर काय करायचं बघा, टेक केअर काय करायचं आहे. सो हे तर ऍज इट इज एक्स प्लस साइन एक्स, पण तुम्ही नीट जर चेक केलं तर इथं अगेन परत यू इंटू रूल आलेला आहे बघा. हे जे दोन फंक्शन आहेत हे कशामध्ये आहेत, यू इंटू व्ही मध्ये. तर त्यामुळे आपल्याला इथं यू इंटू व्ही रूल लावायचा आहे. आणि यू इंटू व्ही रूल सगळ्यांनाच माहित आहे. येस, सांगा मग काय असतो. इन स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये यू ला सोडून द्या. करेक्ट. सो डेरिव्हेटिव्ह ऑफ काय होईल रे, व्ही म्हणजेच साइन एक्स प्लस आता काय करणार, व्ही ला सोडून द्यायचं म्हणजे काय करायचं, साइन एक्स ला सोडून द्या. डेरिव्हेटिव्ह ऑफ काय रे, एक्स. क्लिअर आहे सगळ्यांचं. तर बघा समजलं का कसं आहे. आता प्लस पण दिलं, डिवाइड पण आहे, यू इंटू व्ही पण आहे. पण सुरुवातीला यू डिवायडेड बाय व्ही रूल अप्लाय केला, परत यू डिवायडेड बाय व्ही रूल झाल्यानंतर परत मला तिथं कळालं की इथं आपण डेरिव्हेटिव्ह करताना इथं यू इंटू व्ही आलंय, परत इथं यू इंटू व्ही रूल लावायचा. ठीक आहे. आता मायनस करून याचं डेरिव्हेटिव्ह आहे का नाही, त्यामुळे तसंच राहील एक्स इंटू साइन एक्स. आणि आता याचा डेरिव्हेटिव्ह तुम्ही घेऊ शकता. तर याचा डेरिव्हेटिव्ह काय बघा रे, एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय येतं किंवा अप्लाय करा. डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स. क्लिअर आहे. अपॉनला काय तुमचं एक्स प्लस साइन एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर. आता सिम्प्लिफाय करत असताना जरा सिम्प्लिफाय आता करा. तर बघा हे काय होईल, पहिल्यांदा एक्स प्लस साइन एक्स तसंच येईल. आता एक्स डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स काय असतं, कॉस एक्स प्लस साइन एक्स आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स काय असते, 1. बघितलं का, सिंपल करून किती बघा स्टेप लगेच रिड्यूस झाली. मायनस करून आता इथे काय करणार, एक्स इंटू साइन एक्स तसंच, आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स काय रे, 1 प्लस साइन एक्स डेरिव्हेटिव्ह काय असतं, कॉस एक्स. साइनचं डेरिव्हेटिव्ह काय असतं रे, कॉस एक्स. अपॉनला काय करणार रे, अपॉनला व्ही चा स्क्वेअर म्हणजे एक्स प्लस साइन एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर. तर आता गोष्टी सिम्प्लिफाय करा. सिम्प्लिफाय करताना म्हणजे काय करायचं बघा, ब्रॅकेट सॉल्व्ह करायचे. तर हे बघा इथं काय होतंय रे, ही टर्म याला मल्टिप्लाय करेल, ब्रॅकेट सॉल्व्ह करा. ब्रॅकेट सॉल्व्ह केले तर आपण 7th स्टँडर्ड मध्ये आपण ब्रॅकेट सॉल्व्ह केलेले आहेत. तर पहिली टर्म इथल्या पहिल्या टर्मला मल्टिप्लाय होईल. सो एक्स इंटू एक्स काय होईल, एक्स स्क्वेअर कॉस एक्स. ठीक आहे. परत ही टर्म याला मल्टिप्लाय करेल, त्यामुळे प्लस करून काय रे, एक्स साइन एक्स. सिमिलरली परत प्लस करून हे पण ब्रॅकेट मल्टिप्लाय करेल. इथे काय येईल मग, एक्स बघा रे, साइन एक्स ने एक्स कॉस एक्स ला मल्टिप्लाय केलं तर काय होईल, एक्स साइन एक्स कॉस एक्स प्लस साइन एक्स ने जर याला मल्टिप्लाय केलं तर काय होईल, साइन स्क्वेअर एक्स. आता इथं मायनस आहे बघा, मायनस असल्यामुळे इथं ब्रॅकेट लावायला पाहिजे आपण सुरुवातीलाच. मग आपण चेंज करू आपले साइन. तर सुरुवातीला हे सिम्प्लिफाय करून घ्या. एक्स साइन एक्स ने 1 ला मल्टिप्लाय केलं तर काय होईल, एक्स साइन एक्स होईल. पण ते मायनस मुळे काय होईल, मायनसच राहील. सो मायनस एक्स साइन एक्स. आणि परत हे बघा हे मल्टिप्लाय करेल. सो हे प्लस आहे, एक्स साइन एक्स इंटू कॉस एक्स, एक्स साइन एक्स कॉस एक्स होईल प्लस, पण मायनस मुळे ते परत मायनस होईल. त्यामुळे काय होईल, मायनस एक्स साइन एक्स कॉस एक्स डिवायडेड बाय एक्स प्लस साइन एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर. तर आता बघा टर्म्स कॅन्सल होतात का, चेकआउट करा पहिल्यांदा. तर बघा इथं क्लिअरली बघा एक्स साइन एक्स हा मायनस आहे, आणि इथं बघा इथं एक्स साइन एक्स कॉस एक्स, एक्स साइन एक्स कॉस एक्स, एक्स साइन एक्स कॉस एक्स हा मायनस आहे, हा प्लस आहे. त्यामुळे ही दोन टर्म्स काय होतील रे, क्लिअरली कॅन्सल आउट होऊन जातील. मग आता राहिले काय शिल्लक, अजून बघा काय हे बघा इथं पण कॅन्सल होतंय.
एक्स साइन एक्स प्लस एक्स साइन एक्स मायनस एक्स साइन एक्स हा पण काय होईल रे कॅन्सल आउट होऊन जाईल. ठीक आहे. आता शिल्लक राहिलं काय? शिल्लक राहिलं काय बघा आता. सो dy बाय dx इज इक्वल टू इथला एक्स स्क्वेअर कॉस एक्स राहिला, न्यूमरेटर मध्ये काय राहिलं एक्स स्क्वेअर कॉस एक्स प्लस प्लस इथं राहिलेला आहे साइन स्क्वेअर एक्स, इथं आहे साइन स्क्वेअर एक्स अपॉन अपॉन हे काय येईल एक्स प्लस साइन एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर आणि दिस इज अवर फायनल आन्सर. हे आपलं काय होईल रे फायनल आन्सर होऊन जाईल. कारण की इथून कॉमन काढण्याची काही गरज नाही आणि कॉमन निघत पण नाहीये. ठीक आहे. सो हे तुमचं फायनल आन्सर असेल. सो 5 नंबरचं एक्झाम्पल बघा. एक्झाम्पल नंबर काय आहे एक्झाम्पल काय ते बघूया आपण. सो y इज इक्वल टू इन ब्रॅकेट एक्स स्क्वेअर प्लस 2 ब्रॅकेट रेस टू 2 इंटू साइन एक्स. तर आता बघा झालेलं काय आहे इथं सुरुवातीला आपल्याकडे कोणता रूल लागेल पहिल्यांदा ते आपण पहिल्यांदा बघूया. लक्ष द्या. तर हा आपल्यासाठी बनलेला आहे u आणि हा आपल्यासाठी बनलेला आहे v. सो u इंटू v पहिल्यांदा अप्लाय होईल. सो मग लिहूया आपण डिफरन्शिएट y विथ रिस्पेक्ट टू x. मग काय लिहितं dy बाय dx इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह y ची व्हॅल्यू काय आहे ते लिहून घ्या एकदा. तर y ची व्हॅल्यू आहे आपली एक्स स्क्वेअर प्लस 2 ब्रॅकेटचा स्क्वेअर इंटू साइन एक्स आणि आता आपण लावणार आहे u इंटू व्ही रूल. तर u इंटू व्ही रूल सगळ्यांनाच माहित आहे u इंटू व्ही रूल. तर आता इथं अप्लाय करूया डायरेक्टली. तर बघा काय असतं रे u आपला हा n हा v. तर u ला सोडून द्या एक्स स्क्वेअर प्लस 2 ब्रॅकेटचा स्क्वेअर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स प्लस करून ज्याचा डेरिव्हेटिव्ह घेतलेला आहे त्याला सोडून द्या, साइन एक्सला सोडून दिलं तर डेरिव्हेटिव्ह ऑफ कशाचं घ्यायचं आहे आपल्याला एक्स स्क्वेअर प्लस 2 ब्रॅकेटचा स्क्वेअर तर आता बघा जे आपण डेरिव्हेटिव्ह पहिल्यांदा निघतात ते करून घेऊया आपण. तर एक्स स्क्वेअर प्लस 2 तसंच ब्रॅकेटचा स्क्वेअर साइन एक्स डेरिव्हेटिव्ह काय असतं रे कॉस एक्स प्लस साइन एक्स तसंच. आता बघा रे एक्स स्क्वेअर प्लस 2 ब्रॅकेटचा स्क्वेअर असं सध्याला तर आपल्याकडे फंक्शन नाहीये की डायरेक्टली आपण याचा डेरिव्हेटिव्ह घेऊ. हा पण याच्यानंतरचा जो लेक्चर आहे किंवा याच्यानंतरचा जो पार्ट आहे तर ते आपण डायरेक्टली पण याचा डेरिव्हेटिव्ह काढू शकतो. सध्याला तो पार्ट आपण शिकवलेला नाहीये, आपण बेसिक पासून चाललेलो आहे. तर हा पार्ट आपण कॉम्प्लिट फंक्शन मध्ये बघणार आहोत. ठीक आहे ना. तर सध्याला काय करावं लागेल पण आपल्याला तुम्हाला माहित आहे की एक्स स्क्वेअर प्लस 2 ब्रॅकेटचा स्क्वेअर माहित नाहीये. पण जर तुम्ही याला ओपन केलं तर एक्स स्क्वेअर प्लस 2 ब्रॅकेटच्या स्क्वेअरला तुम्ही जर ओपन केलं ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर सारखं तर होऊन जाईल ना. तर ए स्क्वेअर प्लस ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर काय असतं आपलं ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab. सेम आता आपण ओपन करणार आहोत. तर इथं काय होईल रे एचा स्क्वेअर म्हणजे काय होईल एक्स स्क्वेअरचा स्क्वेअर होईल प्लस बीचा स्क्वेअर म्हणजे काय रे 2 चा स्क्वेअर प्लस 2 टाइम्स ए इंटू बी समजतं ना. मग मला सांगा सिम्प्लिफाय केल्यानंतर हे इक्वेशन काय बनेल म्हणजे देअरफॉर डेरिव्हेटिव्ह ऑफ आपण म्हणू शकतो का डेरिव्हेटिव्ह ऑफ आपल्याला याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे कशाचा एक्स ची पॉवर किती 4 प्लस 2 चा स्क्वेअर 4 प्लस 2 2 चा 4 एक्स स्क्वेअर याचा आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे आणि याचा डेरिव्हेटिव्ह आपण इझिली घेऊ शकतो. चला तर लगेच सॉल्व्ह करून घेऊया. मग आता एक्स स्क्वेअर प्लस 2 ब्रॅकेटचा स्क्वेअर इंटू कॉस एक्स प्लस साइन एक्स तसंच. आता घ्या डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स रेस टू 4 काय येतं रे एक्स रेस टू एनचा फॉर्म्युला एक्स रेस टू एन काय असतं एन एक्स रेस टू एन मायनस 1. सो हा फॉर्म्युला इथं लागेल. मग काय होतं पॉवर पुढे येत आहे आणि पॉवर मधून एक मायनस करा 4 मायनस प्लस 4 काय दिस इज कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह काय असतं 0 प्लस 4 इंटू एक्स स्क्वेअर. पण तुम्हाला माहित आहे स्केलर मल्टिपल रूल मध्ये इथं 4 जरी कॉन्स्टंट असला तरी पण 0 करायचं नाही कारण त्याला फंक्शन अटॅच आहे. त्यामुळे 4 इंटू एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह काय होतं रे 2 पुढे आलं आणि 2 मधून एक मायनस करायचा मल्टिप्लाय मध्ये. क्लिअर आहे का पॉईंट क्लिअर आहे सगळ्यांचा. आणि आता जस्ट सिम्प्लिफाय करा मग एक्स स्क्वेअर प्लस 2 ब्रॅकेट स्क्वेअर इंटू कॉस एक्स प्लस साइन एक्स मल्टिप्लाय मध्ये
4x⁻³ 4 - 1 3 प्लस हे किती 4 2 जा 8 आणि x. क्लिअर आहे का? क्लिअर आहे. तर हेच आपलं काय होईल रे फायनल आन्सर होईल. सो इथं मग काय करा त्याला हायलाइट करा. सो dy/dx आणि असा एक हायलाइट करायचा आहे आन्सर म्हणजे फायनल आन्सर आपलं. तर बघा अशा तऱ्हेने आज आपण बेसिक एक्झाम्पल घेतलेले आहे. त्याच्यामध्ये आपण ऍडिशन रूल केलेला आहे, सबट्रॅक्शन केलेला आहे, अजून आपला प्रोडक्ट रूल केलेला आहे, क्वोशंट रूल केलेला आहे. इथं आता स्केलर मल्टिपल रूल आलता तो पण आपण केलेला आहे. तर याच्यामध्ये बघा एक ट्विस्ट काय आला होता की x² + 2 ब्रॅकेटचा स्क्वेअर ह्याला आपल्याला ओपन करावं लागलं होतं. म्हणजे एक्सच्या ठिकाणी दुसरं कोणीतरी आलं, एक्सच्या ठिकाणी काय आलं रे दुसरं कोणीतरी आलेलं आहे. तर त्या केसमध्ये आपण काय करतो तर चेन रूल अप्लाय करतो आपण. चेन रूल किंवा त्यालाच आपण कंपोजिशन फंक्शन असं पण म्हणतो. कंपोजिशन फंक्शन मध्ये आपल्याला चेन रूल अप्लाय करावा लागतो. तर तो आपला नेक्स्ट पार्ट असेल. त्याच्या अगोदर हे नोट डाऊन करून घ्या आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे. सो नोट डाऊन.